तर नवीन वर्षानिमित्त पुणेकरांमध्ये सुद्धा मोठा उत्साह आहे। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी फर्ग्युसन रोडवरती पुणेकरांची मोठी गर्दी आहे। दरम्यान या परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आलेली आहे। तर या संदर्भात त्या ठिकाणचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवताय आमचे प्रतिनिधी पुण्यातून अक्षय बडवे। हे अक्षय, आपण पाहतोय अवघी काही तास शिल्लक राहिलेले आहे आणि काही तासातच आपण 2024 या नवीन वर्षात पदार्पण करणार आहोत। पुणेकरांमधला उत्साह नेमका कसा आहे? नक्कीच आपण जर बघितलं तर सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अवघे काही तास उरलेले आहेत आणि संपूर्ण जग 2024 ची वाट बघतंय आणि पुण्यात देखील याच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अवघी पुण्यनगरी सजलेली आहे। आपण जर बघितलं तर मी सध्या पुण्यातील FC रोडवर आहे आणि तरुणांची गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। पुण्यातील FC रोडवर दरवर्षीच मोठी तरुणाई जी आहे ती यावेळेला आपल्याला खरं तर एकत्र जमायला पाहायला मिळते आणि हा संपूर्ण रोड जो आहे तो याच्यावर विविध प्रकारचे दुकानं आहेत, फुग्यांचे स्टॉल्स आहेत, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आहेत आणि सगळे मित्र मैत्रिणी नातेवाईक जे असतील ते नवीन वर्षाच्या स्वागतासाठी या ठिकाणी येत असतात। हातात फुगे घेऊन नववर्षाचं स्वागत जे आहे ते जल्लोषात करण्याचा प्रत्येकाचा मानस असतो आणि त्याच पद्धतीनं आजचा उत्साह जो आहे तो देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणावर आता गर्दी जी आहे ती या ठिकाणी आता जमू लागलेली आहे। पोलीस जे आहेत ते देखील या ठिकाणी सतर्क आहेत। कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे। पोलीस उपायुक्त असतील, वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील, हे सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि कुठल्याही प्रकारचं गालबोट नवीन वर्षाला लागू नये यासाठी पोलीस यंत्रणा देखील जी आहे ती सतर्क आहे। पण एकंदरीत आपण या रस्त्यावरचं चित्र जर बघितलं तर गुलाबी थंडीचा अनुभव घेत तरुणाई जी आहे ती आता हळूहळू या रस्त्यावर जमू लागलेली आहे। निश्चितच अक्षय, धन्यवाद त्या ठिकाणचे अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी।